नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट एक सामाजिक कार्यावरती आहे. त्यासाठी आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आलेले आहेत ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड. खास नाशिकवरून ते पुण्याला आज आले आहेत हा पॉडकास्ट रेकॉर्ड करायला. फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की मूर्ती असू किंवा फ्रेम्स असू किंवा बरेच काही धार्मिक गोष्टी असतात त्या आपण नदीत वाहून देत असतो बऱ्याच वेळा कालांतरानंतर. तर अशा गोष्टींना रिसायकल करून त्यांचा परत काहीतरी चांगल्या पद्धतीने वापर व्हावा ह्यासाठी ह्यांची संस्था काम करत असते. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर द एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तुमचे कष्ट कसे होते, तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल. द एके टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल. तर बुक करा तुमचं सीट आजच. घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर. यांच्या संस्थेचं नाव आहे संपूर्ण सेवा फाउंडेशन. गेले 5 वर्ष झाले ही सेवा ते देत आहेत आणि महाराष्ट्र असो किंवा परदेशातही ही सेवा ते पुरवत आहेत. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य आहे. तर आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आलेले आहेत ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड. तृप्तीजी नमस्ते. The Eki Talks. नमस्कार. कसं वाटतंय द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट मध्ये? मला खूप छान वाटतंय आणि तुम्हाला भेटून अजून छान वाटतंय. व्हेरी पॉझिटिव्हिटी वाटते मला. धन्यवाद. प्रयत्न करत असतो पॉझिटिव्ह राहायचा आणि तुम्हालाही भेटून फार छान वाटलं. आणि पॉडकास्टच्या आधी जे काही आता आपलं डिस्कशन झालं त्याच्यावरून खूप काही गोष्टी माहिती झाल्या. आध्यात्मिक गोष्टी असो, बरोबर, स्पिरिच्युअल काही गोष्टी असो, परत तुमचं एज्युकेशन, परत तुमचा आधीचा अभ्यासक्रम आणि त्याचप्रमाणे तुमचं आधीचं प्रोफेशन म्हणू शकतो, याबद्दलही खूप काही माहिती समजली. कधी असा विचार केला होता की एक आपण म्हणतो ना की कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची? आता बऱ्याच लोकांनी कोविड काळामध्ये त्यांचे प्रोफेशनही चेंज केले, नवीन कोणत्या तरी काही गोष्टींची सुरुवातही केली. राईट. बिफोर कोविड तुमच्या डोक्यात हा विचार कधी आला होता की आपल्याला अशी काही सुरुवात करायची जी निसर्गाला सपोर्ट करेल आणि लोकांना एक प्रेरणा देणारी एक गोष्ट ठरेल? मुळामध्ये जर बघायला गेलं आकाश, की असा माझा विचारच नव्हता मुळात. ओके, माझी छानपैकी कोर्टाची प्रॅक्टिस चालू होती, माझा टुरिझमचा बिझनेस चालू होता अँड चालू होतं. म्हटलं चालू. मग एक दिवस असा येतो, म्हणतात ना भगवंत आपल्याला काहीतरी देतो, हे त्याने दिलेलं आहे माझ्याकडे. मी हेच म्हणते की अगदी त्या दिवशी त्या नदीवर जाते मी. आमच्या नाशिकला कसं असतं, पूर येतो, खूप मोठा म्हणजे पूर येतो. सो मी तो बघण्याकरता हाऊस म्हणून गेली आणि तो जो मनुष्य आहे ना, मोठ्या मोठ्या 5 ते 6 फूट फ्रेम त्या पाण्यामध्ये विसर्जित करायला आला. मग म्हटलं, मी एकदम त्याला थांबवलं. ह्याच्या अगोदर खूप जणांनी माझ्या समोर विसर्जित केलं, इवन मीही केलं असेल. ओके, बट काय त्या दिवशी मला माहित नाही. मी त्याला थांबवलं, म्हटलं मी तुला करू देणार नाही. देन ही से की मॅम फोटो फ्रेम आहेत, काचेचे आहेत. आणि मी त्याला एकदम बोलली, म्हटलं काचेचे आहेत ना, काच काढून घे, आतमधला कागद घे, तो थोडंसं पाण्यामध्ये टाक, लगदा कर आणि तुझ्या तू उशी वृंदावनला टाक आणि बाकीची फ्रेम तू काही करू, स्क्रॅप कर नाही तर काही कर, पण तो ॲटलिस्ट तो फोटो तशा पद्धतीने तू घरच्या घरी विसर्जित कर. हे मी फ्लो मध्ये बोलून गेली आणि म्हटलं यार, मी ह्याला थांबवलं तर मी किती लोकांना थांबवेल. सो त्या म्हणजे रामकुंडापासूनची जी जर्नी माझ्या घरापर्यंतची, त्यामध्ये एवढे थॉट्स आलेत की पीओपीची मूर्ती कशी मी पावडर करून काय करू शकते, प्लॅस्टिकला क्यूब्स होऊ शकतात. ह्या 10 मिनिटाच्या जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या अँड आय जस्ट स्टार्ट. ओके. आणि आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो, बरोबर, काय सांगताल त्यावेळेस काय विचार केला होता की आता आपल्याला सुरुवात तर करायची आहे, त्याचं नाव काय ठेवायचं, बरोबर, त्याची स्थापना कशी करायची, छोट्या स्केलवरती करायची तर डिरेक्टली काही मोठंच घेऊन यायचंय, काय विचार केला होता? येस, मी जेव्हा पप्पांसोबत शेअर केलं तर पप्पा मला म्हणाले की एकतर ते स्वतः समाजसेवक होते, बरेच मोठे RSS मध्ये होते म्हटल्या कारणाने. ते मला म्हणाले की हा प्रोजेक्ट खरंच खूप छान आहे, त्याला मोठ्या लेवलला नाही.
असं काहीतरी कर की त्या मूर्ती पाण्यामध्ये गेलीच नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, मग त्याला नाव कसं द्यायचं, काहीतरी नाव तर लागेल ना त्याला. मग सुचत गेलं. पहिले म्हटलं की समर्पण ठेवू, मग म्हटलं नाही, कारण त्याला पूर्णत्व मिळणार आहे ना, मग पूर्णत्व ठेवू. संस्कृत नाव द्यायचं एवढं डोक्यात होतं. आणि देन मग संपूर्णम दॅट द कम्प्लिशन. बस, म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्या बॉडीचं कम्प्लिशन होतंय, देन आपल्या त्या मूर्तीचं का नाही. बरोबर. अर्थातच मला एक गोष्ट नक्की आवडेल की ह्यावेळेस जसं तुम्ही तुमच्या पप्पांबरोबर काही गोष्टी शेअर केल्या की मला अशी सुरुवात करायची, अर्थातच तुमच्या घरातून तुम्हाला एवढा सपोर्ट मिळतोय, फार छान गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेला, ज्यावेळेस तुम्ही परिस्थिती पुन्हा डोळ्यांनी पाहिली, त्यावेळेस तुमच्या बरोबर कोण होता? ऍक्च्युली हे तर वडिलांसोबत तर मी शेअर केलं, त्याच्यासोबत मी माझ्या काही फ्रेंड्ससोबत शेअर केलं. ओके, सो त्या फ्रेंड्ससोबत 1-2 फ्रेंड्स माझ्यासोबत आलेले आहेत. लाईक दॅट माझी मुंबईची मैत्रीण आहे पूनम. ओके, त्याच्यानंतर माझी नाशिकची एक फ्रेंड आहे पूजा. सो ह्या नेहमी माझ्यासोबत राहिलेल्या आहेत. अगदी आम्ही जे कलेक्शन ड्राईव्ह करणं, अगदी जे रिसायकलर्स असतात त्यांच्यापर्यंत जाणं. एकदा तर मूर्ती क्रश करायची, आता ते मशीन एवढं कॉस्टली कसं घ्यायचं, तर त्यावेळेस आम्हाला कळलं की खडी क्रशर आहे, आणि ते खडी क्रशर रामशेजच्या तिथं आहेत. आणि ते इतकं आतमध्ये होतं की इतका सुनसान एरिया होता की तिथं कोणीच जाऊ शकत नव्हतं. आणि गेलं तरी तुम्ही 2 व्हीलरवर जाणं गरजेचं आहे. भयंकर रस्ता होता. आम्ही दोघी मुली तिथं. मग मी पूजाला बोलली, पण म्हटलं यार आपल्याला कोणी काही करू नये, आपण दोघी येतोय म्हणून. अँड बट सिरियसली ती माझ्या सोबत नेहमी राहिलेली. आणि मग मुंबईमध्ये ड्राईव्ह करायचं, तर मुंबईसारख्या ठिकाणी ड्राईव्ह करायचं, लोक आणून देणार, तर त्यावेळेस मला पूनमने साथ दिली. वा, फार म्हणजे एक मैत्रीण म्हणू शकतो आपण, जिने साथ दिली नेहमी. अर्थात फार छान गोष्ट आहे. कशी सुरुवात केली, म्हणजे एक म्हणू शकतो ना की पहिला जो अनुभव होता, जसं तुम्ही सांगितलंय की नाशिकला पूर मोठ्या प्रमाणात येतो, तिथे गेला, एक फ्रेम होती, ती फ्रेम विसर्जन केली जात होती, बरोबर, तुम्ही ती थांबवली, बरोबर. यावेळेस तुम्ही ऑफिशियली कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली, किंवा आपण करतो कोणत्याही गोष्टीची, किंवा ह्या पण ज्या काही गोष्टी होत्या त्यांची सुरुवात केली, त्यावेळेस पहिला जो अनुभव होता तो कसा होता? कारण काय होतं ना, मी जसं तुम्हाला एक एनर्जी बद्दल प्रश्न विचारला, ऑफ कॅमेरा आधी आपलं बोलणं झालं, कशा एनर्जी रिसिव्ह होता, तो अनुभव काय होता? तो अनुभव एक होता की थोडंसं कन्फ्युजन पण होतं कुठेतरी की हे होईल का नाही म्हणून. भीती होती म्हणून? भीती नव्हती. ओके, थोडं कन्फ्युजन होतं की हे कसं करायचं, होईल का म्हणून. आणि सेकंड थॉट एक होता की यार करायचंय. ओके, मग म्हटलं तर जर देव देत आहेत, मूर्त्या येत आहेत, आल्यात, मग म्हटलं याची उत्तर पूजा करायची. मग जेव्हा आम्ही ती उत्तर पूजा केली ना, कॉन्फिडन्स होता माहितीये का. आणि तो कॉन्फिडन्स माझा तेव्हापासून आतापर्यंतही आहे. कारण जेव्हा ती आम्ही उत्तर पूजा करून घेतो, आणि एनर्जी आपण बोलू नाही शकत, ती अनुभवू शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे होतं की यार मी आता एका माणसाला थांबवते तर मी 1000 लोकांना थांबवू शकेल. बरोबर, बस हेच थॉट मध्ये होतं. आणि त्या प्रेरणेनेच, आय नो ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण आलेत आम्हाला, की फेल्युअर तर बरेच आलेत, हे होणार नाही, असं होणार नाही, बनवलेले प्रोडक्ट फेल गेले, बट नेक्स्ट थॉट आतापर्यंत सावित्रीबाई फुले. ओके, म्हणजे मी आतापर्यंत लहानपणापासून जे वाचत आली, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, त्याच्यानंतर म्हणजे जे काही श्रीकृष्णाने जे सांगितलंय कर्मयोग, की आपण त्याच्यामध्ये हे केलंय, मी ह्याला फक्त ऍक्टिव्हली माझ्या ऍक्शनमध्ये आणलं. ओके, सो निगेटिव्ह थॉट मला तिथं कुठंच घेतला नाही मी. बरोबर, जर ते त्यावेळेस करू शकतात तर मी का नाही करू शकत, ते करू शकतात. अहिल्याबाई होळकरांनी सगळीकडे म्हणजे सगळीकडे त्यांनी घाट बांधले पाण्याचे सगळे, त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी जर काम केलं तर आपल्याकडे आहे, तर आपणही करू शकतो. मग तुम्ही हे म्हणू शकतात की माझ्या डोक्यात हा थॉट होता की त्या करू शकतात तर मी का नाही करू. मला अर्थात हाच एक प्रश्न होता की आपण रिसायकल करतो, बरोबर, ती रिसायकल करायची प्रोसेस काय आहे नेमकी? सगळ्यात पहिली तर आपण एक प्रकारे विघटित करतोय. ओके, संपूर्णचा थॉट आहे की कम्प्लीट विघटन करणं, म्हणजे आपली बॉडी आपण मेल्यानंतर आपल्याला जाळलं जातंय, पुरलं जातंय, म्हणजे कम्प्लीट होतोय. सेम ती मूर्ती आपण त्याला विघटित करतोय. म्हणून त्याचा पहिला प्रकार तर एक येतोय की मूर्ती ज्या राहतात त्याला आपण क्रश करतो, त्याची पावडर बनवतो. मग आता ती पावडर बनली, मग त्याला रिसायकल अँड रियूज कसं करता येईल त्या हिशोबाने आपण ते वर्क करतोय. ओके,
त्याच्यामध्ये रॅबिट म्हणून पण काही रोड आणि हे कन्स्ट्रक्शन सर्व साठी यूज काम होतात. नाशिकलाच होतं. हे सगळं काम नाशिकला होतं देवळाली कॅम्पला. ओके, म्हणजे तिथं तुमचं ऑफिस आणि सेटअप मेन आहे. सगळा सेटअप आहे पूर्ण. ओके. आणि ह्याची म्हणजे थोडंसं अजून डिटेलमध्ये जातो. कोणती गोष्ट करायची म्हटलं की भांडवल फार महत्वाचं असतं. येस. त्या भांडवलाबद्दल काय सांगता? तर भांडवल महत्वाचं असतं. माझं पहिलं ड्राईव्ह झालं कलेक्शन ड्राईव्ह, ते फ्री ऑफ कॉस्ट केलं होतं. ओके. तर त्यावेळेस आम्ही घरून भांडवल घातलं त्याला. मग हा जर एवढ्या करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं तर कॉस्ट लागणार आहे. मग आम्ही एक मिनिमम चार्जेस ठेवायला सुरुवात केली. सो जे कोणी देतं ना आम्हाला कॉल करतात आणि पर केजी प्रमाणे आपण त्यांना चार्जेस सांगतो, ते पे करतात आणि मग त्या हिशोबाने मग पुढे हे सगळं कार्य पुढे चालतं. ओके. आणि आता जसं आपलं बोलणं झालं, नाशिकमध्ये तुमचं मेन ऑफिस आहे, तिथं रिसायकल होतात गोष्टी. आत्तापर्यंत सर्वात दूरची मूर्ती असो किंवा कोणती वस्तू असो, आत्तापर्यंत एवढ्या दूरवरून कुठून अशी एक मूर्ती जी तुम्हाला तुमच्या जवळ आलेली आहे? अमेरिका. ओ वा. या म्हणजे आता आपली कंपनी इंटरनॅशनली रिप्रेझेंट करते असं म्हणू शकतो. आपली फाउंडेशन इंटरनॅशनल, इट्स लाईक ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, ह्या सगळीकडनं, दुबई, इथून सगळीकडनं आलेले आहेत आपल्याला. वा. काय फीडबॅक आहे जे लोक तुम्हाला जे मूर्ती देत असतात त्यांचा काय फीडबॅक आहे? ते फील व्हेरी सॅटिस्फाय. त्यांना खूप असं छान वाटतं आणि त्यांना असं वाटतं की आमचं जे बर्डन आहे ते चाललं गेलंय. काही जणांना लिटरली. आणि काही असं वाटतं की इतक्या दिवसापासून, वर्षापासून आम्ही तृप्ती त्या मूर्ती जपून ठेवल्या होत्या, जे टेन्शन होतं ते तू घेऊन टाकलेलं आहे आणि आता मी मरताना व्यवस्थित जाईल देवाकडे, हे मला आजी आणि आजोबांची उत्तरं आलेली आहेत. बरोबर. मी आणि खूप ब्लेसिंग आहेत. एक्झॅक्टली. मी त्या मुद्द्यावरती येणारच आहे, ब्लेसिंगच्या. मला हे जाणून घ्यायचंय की मगाशी आपलं बोलणं असं झालं त्यावेळेस तुम्ही सांगितलं तुम्ही प्रत्येक मूर्तीची उत्तर पूजा करता, बरोबर? उत्तर पूजा करणं का गरजेचं आहे? प्रत्येक मूर्तीची म्हणजे जेवढ्याही सगळ्या मूर्त्या येतात सगळ्यांना एकत्र ठेवतो आणि सगळ्यांची मिळून आपण उत्तर पूजा करतो. ओके. आणि उत्तर पूजा करतो आणि प्लस आपण हिलिंगद्वारे त्याच्यातली एनर्जी काढतो. ह्या दोन्ही गोष्टी करतो. कारण त्याच्यात फक्त मूर्त्या पण नाहीये, त्याच्यात आपल्या वारलेल्या लोकांचे फोटोज पण येतात. कारण ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. वास्तूच्या काही गोष्टी पण येतात. सो त्या एनर्जी रिमूव्ह होणं गरजेचं आहे. आणि हे का गरजेचं आहे? कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या भावनेने ते पूजत असतो, त्याला एक एनर्जी तयार करतो, बरोबर आहे ना? म्हणून त्याच्याकरता ती एनर्जी काढण्यासाठी आपल्याला, कारण आपण पुढे त्याला विघटित करणार, मशीनमध्ये टाकणार, तर म्हणून आपण त्याची ही उत्तर पूजा करतो आणि हिलिंगद्वारे आपण त्याची एनर्जी काढत असतो. ओके. जसं तुम्ही आता सांगितलं की एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, काही असा अनुभव आहे निगेटिव्ह एनर्जी बद्दल? निगेटिव्ह एनर्जी म्हणजे ऍक्च्युली जेव्हा हे कलेक्शन्स होतात किंवा लोक जेव्हा बॉक्समध्ये देतात, ते काय देतात ते माहीत नसतं. आम्ही फक्त म्हणतो ना तुम्हाला द्यायचंय तुम्ही बॉक्समध्ये द्या. तर कधी कधी अशा काही एनर्जी येतात की आम्हाला स्वतःला तिथे रिसायकल करायला स्ट्रगल होतं. आमच्या मशिनरीज बंद पडतात, मोस्टली मशीन्स बंद पडतात. आमच्याकडे खूप मशीनचा इश्यूज होतो. ओके. आणि त्याच्यानंतर मला स्वतःला इरिटेशन होत असतं, त्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन घ्यावं लागतं त्या एनर्जी थ्रू. आणि त्याच्यामध्ये ना काही ब्लॅक मॅजिकच्याही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे अगदी बावल्या आलेल्या आहेत, अगदी केसांचे 7 पेढे आलेले आहेत. बापरे. आणि अगदी कुंकामध्ये काही ना काही आलेलं आहे. सो त्यावेळेस मला वर्कर लोकांना पण सांभाळावं लागतं त्याकरता. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी, तो ती एनर्जीचा इम्पॅक्ट होतो, इरिटेशन होतं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये, किंवा चिडचिडापणा होतो, गोष्टी थांबतात, कुरिअरचे ब्लॉकेजेस होतात. अरे बापरे. फार भयानक अनुभव आहे. भयानक म्हणण्यापेक्षा मी चांगला पण अनुभव आहे. कधी कधी इतकं सुंदर असतं की वातावरण इतकं छान असतं की विचारायला नाही पाहिजे, पण कधी कधी हा पण इश्यू होतो. बरोबर. इट्स एनर्जी इम्पॅक्ट करते. कारण काही मूर्त्या इतक्या खराब झालेल्या असतात, त्याच्यावर इतकी धूळ खारीडापणा इतका असतो की विचारायला नाही पाहिजे. सो त्याच्यासोबत हे पण घेऊन येतात ना एनर्जी. आपण घरात देवघर किती सुंदर ठेवतो, म्हणून तर ती पॉझिटिव्ह एनर्जी येते ना. भगवंत तिथंच वास करतो जिथं सुंदरता सगळं व्यवस्थित आहे. बरोबर आहे. इट्स ऑल अबाउट द एनर्जी. दॅट्स वाय. फार म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट पण म्हणता येईल आणि देवाने तुम्हाला फार एक मोठी जबाबदारी दिली आहे मी तर बोलेल. आणि कारण तुमचं आधीचं जे क्षेत्र होतं, तुम्ही वकिली करत होता, तुम्ही एक ॲडव्होकेट होता, बरोबर? तुम्ही ती प्रॅक्टिस सोडून ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा विचार केला, जिथे मी तर सांगेल भारतामध्ये खूप कमी प्रमाणात असं काहीतरी लोक करत असतील आणि त्यातलेच तुम्ही एक. फार मोठी गोष्ट आहे.
काय सांगताल, मी जेवढं तुमच्याबद्दल ऐकलंय जवळपास 200 टन मूर्ती तुम्ही रिसायकल केल्यात, बरोबर? या काय सांगताल याबद्दल? सगळ्यात पहिले तर सॅटिस्फॅक्शन की एवढ्या फोटो मूर्त्या पाण्यामध्ये गेल्या नाही. किती जीव जंतू जे पाण्यामधले हे झाले असते, म्हणजे त्यांच्यावर इम्पॅक्ट पडला असता, तो आपण वाचवलेला आहे. ओके, आणि तेवढ्या देवांची अवहेलना वाचवली. आणि मेन म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, एवढे लोक एनरोल झालेत ह्या प्रोजेक्टला, होकार दिला आणि ते रेडी. माझ्या डोक्यात आयडिया होती ना, पण सगळ्यात मेन होतं की त्यांनी ऍक्सेप्ट करणं. आज जे 200 टन जरी म्हणते मी, पण त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं ना, ते रेडी झाले ना की तृप्ती, आय एम विथ यू फॉर दिस प्रोजेक्ट. हा पॉझिटिव्हनेस जेव्हा विचार करते ना, अजून पुढे काम करायला प्रेरणा भेटते. बरोबर बरोबर बरोबर. आता आपल्या टीम मध्ये किती लोक काम करतात? आता माझ्या टीम मध्ये टोटल 8 लोक काम करतात. आणि बाकी व्हॉलंटियर वेगळे? हा, बाकी व्हॉलंटियर्स वेगळे. ओके ओके. मूर्ती असो किंवा कोणतेही फ्रेम्स असो, ह्या रिसायकल करणं का गरजेचं आहे? वाव, खूप मेन क्वेश्चन ऍक्च्युली हा. त्या रिसायकल का करणं गरजेचं आहे? पहिले तर आपण जे आतापर्यंत वाचलेलं आहे आपल्या सगळ्या पोथ्यांमध्ये, ग्रंथांमध्ये, तर आपण ही सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करतो. का करतो? कारण जेव्हा आपण त्याची पूजा करतो तर त्याच्याकडे एक एनर्जीचं वलय तयार होतं आणि ते पॉझिटिव्ह एनर्जीचं वलय पाण्यामुळे सर्वांना पोचतं. पण मग ती मूर्ती कसली असते? एक तर दगडाची नाही तर आपल्या मातीची असते, सो ती रिझॉल्व्ह होऊन जाते. बरोबर आहे? किंवा लाकडाची जरी असेल तरी ती म्हणजे इको फ्रेंडली आहे, तर ती रिसायकल होऊ शकते त्याच्यामध्ये. किंवा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ही का करणं गरजेचं आहे? कारण त्या ज्या मूर्त्या आहेत त्या पीओपी पासून बनवल्या, काही चायना मटेरियल आहे. जर तुम्ही नीट बघितलं, आपल्या बऱ्याचशा मूर्त्या चायनामधून येत आहेत देवांच्या. ओके, तर हे जे चायना मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे केमिकल यूज होतात. ज्यावेळेस तुम्ही त्या केमिकल फॅक्टरीला जाल तर तुम्ही विदाउट मास्क एंट्री पण नाही करू शकाल. ओके, सो हे जातं कुठे? पाण्यामध्ये. बरं, ते विरघळणार आहे का तिथे? नाही, ते तसंच पडून राहणार आहे. बरोबर. ते त्याच्यानंतर ह्या मूर्त्या जेव्हा बांधावर जातात तर शेतकऱ्यांचे जे पाईप्स वगैरे असतात तिथे त्या अटकतात. त्याच्यानंतर ह्याच्यातले जे म्हणजे पर्टिक्युलर्स जे काही हे असतात, म्हणजे ज्याच्यातले जे पेंट असतात ते पाणीमध्ये जातात. ते पाणी होतं यूज शेतीमध्ये. शेतीमध्ये यूज होतं, इनडायरेक्टली येतं ते आपल्या झाडांमध्ये आणि इनडायरेक्टली आपल्यामध्ये येतं. मग हा जो सगळा सर्कल आहे, ही जी सगळी प्रोसिजर आहे, ती कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक तर मातीच्या मूर्त्या घ्या जर तुम्हाला पाण्यातच विसर्जित करायचे असेल, नाही तर मग हे जे मटेरियल आहे, हे मटेरियल तर पाण्यात विसर्जित होणार नाही. मग आधुनिकता जर आपण आणली मूर्ती बनवण्याला, तर मग त्याला आधुनिक पद्धतीने विसर्जन करायची जबाबदारी कोणाची? आपलीच आहे. बरोबर बरोबर. अर्थात जसं मी तुमच्या पेजवरती पण काही गोष्टी पाहिल्या, तुम्ही ज्यावेळेस प्रोडक्ट रिसायकल करता, बरोबर, त्याच्यापासून तयार होणाऱ्या प्रोडक्ट बद्दल काही माहिती सांगू शकता? येस, आता त्याच्यापासून काहीतरी बनवायचं तेच विचार चालू होता, काय करू काय करू. मग त्याच्यामध्ये आम्ही काय बनवले? बेंचेस बनवलेत. ओके, R&D बरीच झाली आहे त्याच्यात. तर वेगवेगळं मटेरियल हे करून ते बाइंड केलं आम्ही आणि त्यापासून आपण बेंचेस बनवले. फ्रेम होते, त्या फ्रेम पासून कोस्टर बनवले. सो हे तुम्ही घरी करू शकतात. फ्रेम जी असते ना आपली, तर त्याच्यातला आतला कागद काढायचा, थोडंसं पाण्यामध्ये टाकायचा, ती शाई फेकून द्यायची आणि तो जो लगदा आहे तो तुम्ही झाडांना टाकू शकता. आणि उरलेली फ्रेम मग त्याच्यामध्ये ते कटिंग करून त्याचे कोस्टर बनतील, त्याला पेंट करून तुम्ही घरी म्हणजे काही करू शकतात त्याच्यापासून. बरोबर. आणि सेम बुक्स पण तुम्ही असेच डिस्पोज करू शकतात घरातल्या घरात. फक्त मूर्तीचा इश्यू येतो, तर ते तुम्ही संपूर्णला देऊन आपण मशीन मध्ये त्याला प्रॉपर विघटित करू शकतो. थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न, या गोष्टीला कुठून विरोध झाला होता कधी? ह्या गोष्टीला विरोध झाला म्हणजे स्टार्टिंगला मला, आता काही संस्था आहेत त्यांनी केलं होतं, देवाच्या रिगार्डिंगच आहेत. पण मग ज्यावेळेस त्यांनी अगदी माझा टेम्पो पकडला आणि ते म्हणे हे पाण्यातच गेलं पाहिजे, मग ज्यावेळेस त्यांना समजवलं अशा पद्धतीने गरजेचं आहे, असे लोक आपल्यासोबत काम करतायत. ओके, या सेकंड एक होतं की स्टार्टिंगला ह्या सगळ्यांना हवं होतं की व्हिडिओ पाहिजे, तर मी कोणालाच व्हिडिओ दाखवत नव्हती. कारण माझ्याकरताही हे नवीन होतं की ती मूर्ती, कारण भावना आहे ना माझ्याकडे आलेली. आपण आता कोविडमध्ये लोकांनी व्हिडिओ शूट केले स्मशानभूमीत जाऊन, पण आपण कधी करू का? नाही ना. तर त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की मूर्ती क्रश करतानाचा मला व्हिडिओ दाखवा. मी नव्हती देत. तर त्यावेळेस त्या व्यक्तीने मला दिली होती धमकी की माझ्या एका मेसेजमुळे तुमचं सगळं बंद करून दाखवेल वगैरे. सो मग मी तिला बोलली होती की आपण जे करतोय ते समाजाकरता करतोय, चांगल्या गोष्टी करता करतोय, तर सपोर्ट कर. बस तो तेवढा एक विषय झाला, पण मी थांबली नाही. बरोबर बरोबर, करत राहिली. पुढील प्रश्न, जसं आता तुम्ही सांगितलं की
या ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजासाठी आहेत, बरोबर. हम्म. समाजाने ह्या गोष्टींचा लाभ जर त्यांच्या घरी त्यांना घ्यायचा असेल हम्म. तर त्यांनी काय केलं पाहिजे? हा, मी तुम्हाला पहिले जे सांगितलं ना की समाजाने त्यांच्या घरी काय केलं पाहिजे. लाईक मोस्टली लोकांकडे फ्रेम असतात, तर फ्रेमला तुम्ही सगळ्यात पहिले तो उत्तर पूजा करा. घरी जरी करायचं असेल ना, पण पहिले उत्तर पूजा करून घ्या जे काय करायचं ते. आणि मग ते उत्तर पूजा केल्यानंतर तुम्ही त्या फ्रेमला तो जो कागद असतो तो लगदा करून ते तुळशीला किंवा झाडांना फर्टिलायझर म्हणून टाकू शकतात. आणि बाकीची फ्रेम तुम्ही कोस्टर वगैरे बनवू शकतात, चिमण्यांची घरटे बनवू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट मध्ये बऱ्याच गोष्टी बनल्या जातात. यू कॅन सर्च ऑन युट्यूब फॉर दॅट. आणि ज्या फ्रेम्स असतात, ज्या थोड्याशा जाड्या फ्रेम असतात, तर त्या कटिंग करून वरचा जो फोटो आहे तो काढून सेम प्रोसिजर करून त्याच्यावर तुम्ही लुडो, सापसिडी अशा गेमचे स्टिकर लावू शकतात. इव्हन तुमच्या मी लिटरली सांगते की तुमच्या कंपनीचे, तुमच्या बिझनेसचे लोगो लावून तिथं पाठी लावू शकतात त्याची. सो नो नीड की तुम्हाला संपूर्ण पण द्यायची गरज आहे, तुम्ही घरच्या घरी करू शकता. घरी गोष्टी करू शकता. अर्थातच फार छान गोष्ट आहे. जसं मी सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की या गोष्टीला स्टार्टिंगला सपोर्ट कोणाकोणाचा होता, पण आता जवळपास 5 वर्ष झाले तुम्ही संस्था आणि कंपनी चालवताय, तुम्ही ट्रस्ट चालवताय. काय सांगताल, सरकारकडून कशा प्रकारचा रिस्पॉन्स आला आहे कधी काय? अजून तरी नाही आलाय. म्हणजे सरकारच्या दारामध्ये या गोष्टी गेल्यात का कधी? येस, मी अगदी पनवेल, ठाणा, नाशिक, पुणे नगरपालिकांपर्यंत पोहोचलेली आहे. ओके. बट काही कारणास्तव अजून तरी पुढे काही झालेलं नाही. थोडस असं नाही वाटत की कुठे ह्या आध्यात्मिक गोष्टी आहेत म्हणून लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला थोडस घाबरतात? कधी कधी होतं की लोक घाबरतात, पण काहीतरी अजून तरी माझ्या मते असं वाटतं मला की त्या व्यक्तीपर्यंत मी पोहोचू शकले नाही की जी व्यक्ती, जसं मला वाटलं की हे काहीतरी व्हावं, याचं व्यवस्थित व्हावं, मे बी मी अजून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीये की मला इथे सपोर्ट व्हायला पाहिजे म्हणून. बरोबर. पण अर्थातच जसं मी मगाशी सांगितलं प्रेक्षकांना की जवळपास 200 टन मूर्त्या तुम्ही रिसायकल केल्यात, बरोबर. म्हणजे नकळत ह्या गोष्टीचा निसर्गाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा तर नक्कीच झाला आहे. पण जर सर्वसामान्यांकडून दिवसाला 1% किंवा वर्षभरातनं जरी 1% कोणती गोष्ट रिसायकल करायची म्हटलं तर निसर्गाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? शब्दात मांडण्यासारखं नाहीये. कारण निसर्गाला केवढा फायदा होईल हा शब्दात मांडण्यासारखं नाहीये. तो इनडायरेक्टली आपल्यालाच फायदा होणार आहे, कारण निसर्ग द्यायलाच बसलाय. बरोबर आहे. पॉझिटिव्ह आणि म्हणजे काय सांगू की असं एक चांगल्या पद्धतीचं एक काम आहे. कारण मी मागील गणेश उत्सवाला पुण्यातले जे मानाचे 5 गणपती आहेत, तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत रासने पण आपल्या एके टॉकच्या मंचावरती येऊन गेले. फार वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. गणेश मूर्ती असो, गणेश उत्सव असो, पण सर्वांची एकच इच्छा आहे. तसं पाहायला गेलं ना, जी तुमची भावना आहे ना आणि जे तुम्ही काम करताय ही सर्वांचीच इच्छा आहे. पण त्याच्यासाठी पुढे येऊन काम करणारे फार कमी लोक आहेत, त्यातलेच तुम्ही एक. त्यालाच एक सिमिलर प्रश्न, काय चॅलेंजेस तुम्हाला येतात ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींचा प्रसार असो किंवा प्रचार करता? जसं तुम्ही मला हे पण सांगितलं होतं, तुम्ही कुठल्या तरी देवीला चालले होते आणि त्यावेळेस तिथे जाताना तुम्ही पोस्टर लावत तुम्ही प्रमोशन करत चालले होते, तिथेही वेगवेगळे अनुभव आले. काय सांगताल, कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस समोर येत असतात? हे सर्व कार्य करत असताना सगळ्यात पहिले तर येतो त्याचा प्रसार. ओके. तर ह्याला आहे ना कॉस्टिंग, माझ्या ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये कॉस्टिंगचं चॅलेंज खूप भयंकर आहे. कारण सोशली जरी मी अवेअरनेस पाठवते, म्हणजे सगळ्यांना सेंड करते, सो तिथं मला एक कॉस्टिंग जाते. ओके, तो एक प्रकार येतो. त्याच्यानंतर कुठे बॅनर लावायचा असेल तर काही जण रेडी होऊन जातात, काही जण नाही रेडी होत, तर तिथं होतो कधी कधी विषय. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा कलेक्शन येतं जेव्हा आपण ड्राईव्ह करतो, पुणे, मुंबई, नाशिकला जेव्हा ड्राईव्ह करतो, तर रात्री 2-2-2:30 वाजता आपल्या टेम्पो येतात. आणि मग रात्री आम्हाला वर्कर लोकांना आणणं, ते उतरवणं, तो चॅलेंज खरा येतो मला जागेवरती. ओके, चला इथून आम्ही कलेक्शन ड्राईव्ह घेतो किंवा पिकअप फ्रॉम होम आम्ही ऑल ओव्हर इंडिया देतोय, पण खरा चॅलेंज येतो तिथे. कारण द वर्कर्स जे तिथे काम करणारे आहेत ना, एक तर ते आज येतील, उद्या येतील, नाही येणार. आपण पैसे देऊन सुद्धा ते येत नाही कधी कधी. ओके, डबल पैसे माझे कधी कधी चालले जातात. सो
मी तिथे एक चॅलेंज हे करते की वर्कर लोकांचा मला मोस्टली कधी कधी इश्यू येतो तिथं, त्यांना हँडल करावं लागतं. आणि द रेंट आपला जो पूर्ण काय म्हणतात जिथे हे सगळं काम चालतंय ते 2,000-1,000 स्क्वेअर फीटची जागा आहे ती टोटल नाही म्हटली तरी, सो त्याचा रेंट येतो, त्याची कॉस्ट येते. त्याच्यानंतर टायमिंगचा इश्यू येतो, कारण लोकांचं असं असतं की लगेचच मला म्हणजे आम्ही पिकअप फ्रॉम होम सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, काही लोक समजून घेतात, काही लोकांचं असं असतं की नाही आम्हाला लगेचच पिकअप पाहिजे. सो त्यावेळेस एक कुठेतरी तो एक चॅलेंज येऊन जातो आम्हाला. आणि या मोस्टली मला सध्या तरी कॉस्टिंगचं चॅलेंज भयंकर मोठ्या प्रमाणावरती आहे. बरोबर. गेल्या 5 वर्षामध्ये एक महिला म्हणून काम करताय, समाजामध्ये काम करत असताना, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्हाला असे काय अनुभव आलेत की आपण जर ह्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत मांडल्या असत्या किंवा आपल्या एका टीम मेंबरला पुढे हे गेलं असतं तर योग्य राहिलं असतं? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण एक महिला म्हणून कोणत्या गोष्टींना सामोरं जातो त्यावेळेस बरेच अडथळे येतात. किती नाही म्हटलं तरी तो फॅक्ट आहे. ऍक्च्युली आपल्या समाजात आपण पाहिलं एक महिला म्हणून आपण काम करतो त्यावेळेस वेगवेगळे अनुभव येत असतात. जसं मग अशी तुम्ही सांगितलं होतं की तुमची मैत्रीण आणि तुम्ही एका लोकेशनला गेले होते, तिथे तुम्ही दोघीच होत्या, राईट, कोणच नव्हतं, फार भीती वाटली होती तुम्हाला की आपलं बरोबर सगळं काही व्यवस्थित गोष्टी होते. असं काही कधी कुठं वाटलं, अनुभव आला की अरे आपल्या बरोबर कोणाची कमी असायला पाहिजे, कोणतरी असायला पाहिजे या गोष्टीमध्ये? मुळामध्ये मला आहे ना, जेव्हा मी ह्या हायर ऑथॉरिटीजला भेटायला जाते ना, ऍट दॅट टाइम मला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून पुढे नेणं गरजेचं आहे. की एक महिला आपल्या बरोबर एक लेडी एकटी येऊन काहीतरी करतीये, त्यांना कुठेतरी आपलं पण कर्तव्य आहे की आपण ही साथ देऊन पुढे काम केलं गेलं पाहिजे. नाहीतर हा प्रोजेक्ट 5 वर्षात मी फक्त म्हणते माझ्याकरता मुंगी एवढं आहे 200 टन. बरोबर आहे ना? बरोबर. हो. कारण ह्या 5 वर्षात जर मी जेवढ्या लोकांना भेटली, मी खूप लोकांना भेटली, पण तो जो सपोर्ट असला असता ना, आज हे 2,000 टनापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. बरोबर. अर्थातच द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट मधून आपण नेहमीच प्रयत्न करू की आपल्या ट्रस्टला लोकांपर्यंत आणि आपल्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा नेहमीच हा प्रयत्न आपण करू. जर कोणाला त्यांच्या घरातली मूर्ती, फ्रेम किंवा कोणतीही गोष्ट रिसायकल करायची असेल तर त्यांनी तुमच्यावर कसा संपर्क साधला पाहिजे? आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही पर केजी काही तुम्ही कॉस्ट पण घेताय, बरोबर, त्याबद्दल काय सांगता? आता ज्यांना कोणालाही आपल्याला द्यायचं आहे, ओके, तर त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. एक लेडी म्हणजे द कोऑर्डिनेटर तुम्हाला पूर्ण गाईड करेल. ओके, आपण एक काम करू, ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू तो नंबर. हा, ठीक आहे. आणि त्यानंतर ती तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. त्यांच्यानंतर तुम्हाला पिकअप फ्रॉम होम भेटेल. सो तुम्हाला फक्त टोटल किती वेट आहे तुमचे देवांच्या फोटो प्रतिमेचं आणि एक व्हॉल्युमेट्रिक वेट, म्हणजे तुम्ही ज्या बॉक्समध्ये पॅक करणार आहे ना त्याचं एक व्हॉल्युमेट्रिक वेट घ्यायचं आणि ते आम्हाला सांगायचं. मग त्या हिशोबाने तुम्हाला पर केजीची आम्ही कॉस्ट सांगू. आणि ती कॉस्ट का नेसेसरी आहे तर साहजिक आहे, ट्रान्सपोर्टेशन, कुरिअर आपण करतो ती उत्तर पूजा, त्याच्यानंतर ते रिसायकलिंग प्लांटवर येतं. आणि मग तो जो रिसायकलिंग प्लांट, मग तिथले वर्कर लोक म्हणा, हे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं पेमेंट, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके, या म्हणजे तुम्ही एक कॉस्ट देतायत, ओके, पण त्या कॉस्टमधनं यू जस्ट सी देवाची फोटोमूर्ती तर रिसायकल होते, प्रॉपर विघटित होत आहे, त्याच्यानंतर तुम्ही नेचरला सपोर्ट करतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही 8 ते 10 लोकांच्या घर चालवण्याकरता सपोर्ट करताय. आय डोंट थिंक सो ह्याच्यासारखं मोठं डोनेशन कुठे असू शकतं. बरोबर. आणि अर्थातच जसं मी पण मगाशी बोललो की ह्या गोष्टीला तुम्हाला कोण फंडिंग नाही करत आहे किंवा कोण स्पॉन्सर पण नाही, तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकून या ज्या काही गोष्टी समाजासाठी करताय, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे थोडंसं मानधन सगळेच डिझर्व करतात. तसंच जसं मी आले म्हटलं तर एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट मध्ये पण आपण मानधन अपेक्षित करतो ह्याच कारणासाठी, कारण की काय होतं ना, छोट्या छोट्या गोष्टींचा खर्च असतो आणि त्या गोष्टींचा खर्च आपण सगळ्या गोष्टी बेअर करू शकत नाही. अर्थात फार छान गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या बाजूनी तर नेहमीच प्रयत्न करू की तुमच्या ट्रस्टला पुढे न्यायचा प्रयत्न करू. आणि एके टॉकच्या प्रत्येक पॉडकास्टला मी माझ्याकडून प्रयत्न करेल की माझ्या पॉडकास्टला काही गेस्ट आले होते नाशिकवरून, त्यांनी अशा प्रकारची एक संस्था चालू केली ज्यामध्ये जुन्या मूर्ती, जुन्या फ्रेम्स, ज्या काही गोष्टी आहेत त्या रिसायकल करायचा ते प्रयत्न करतात. फार छान गोष्ट आहे. आणि ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड, फार छान वाटलं तुम्हाला द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट. थँक्यू सो मच आकाश. थँक्यू.